यानंतर पाहणार आहोत न्यूज टॉप 9 सुरुवात मोठ्या बातम्यांनी। साताऱ्यातल्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर। मानसिक छळाचा आरोप असलेला प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक, तर 24 तास उलटूनही पीएसआय गोपाल बदनेला अटक नाहीच। फलटणमधील महिला डॉक्टरच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार, महिला डॉक्टरच्या पार्थिव बीडमधील गावी अंत्यसंस्कार। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावरील सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेने 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर घरमालक प्रशांत बनकर यानं मानसिक त्रास दिल्याचाही उल्लेख। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील पीएसआयचं तात्काळ निलंबन। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप, सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकरांचा हस्तक्षेप, माजी खासदारांच्या पीएनेही दबाव टाकल्याचा आरोप। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावरती आरोप केले जात आहेत, त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळ यांना जाब विचारतील। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा, फडणवीस खऱ्याला खरं करणारे धंगेकर यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावून घेतलं, हे भेटायला गेले नव्हते। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवरती धंगेकर यांचं विधान, तर मोहोळ यांच्या प्रतिज्ञापत्रात 6 ते 7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख। रवींद्र धंगेकर यांचं मुरलीधर मोहोळ यांना प्रत्युत्तर। पुण्यातील जैन मंदिरातील दानपेटीतून ट्रस्टींनी 14 ते 15 कोटी काढून त्याचा गैरवापर केला, जैन मुलींचा आरोप, तर धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडून जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण।